बोदवड पोलीस स्टेशनला गेल्या 3 दिवसांपूर्वी माजी महसूल मंत्री, विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथरावजी खडसे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मानपूर तालुका भुसावळ येथील या जमिनीचा एक वाद आहे आणि जी 24 वर्षापूर्वीचा खरेदीचा व्यवहार, जो 24 वर्षानंतर म्हणजे 25 वर्षानंतर तो वाद बाहेर आलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा तो मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला होता आणि त्यानंतर पोलिसांची कार्यतत्परता व अन्य काही गोष्टी ज्यावर एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करण्यात आले किंवा टीका करण्यात आली, या संदर्भात आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, विधान परिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे साहेब. त्यांना आपण विचारूया की नेमका हा काय मुद्दा आहे आणि भाऊंची भूमिका काय. 2002 साली देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि त्या कालखंडात नितीन गडकरी आणि राम नाईक हे मंत्रिमंडळामध्ये होते. त्यावेळेस देशभरामध्ये इथेनॉल प्रकल्प उभे करा आणि त्या संपूर्ण इथेनॉल हे देशाच्या ऑइल कंपन्या विकत घेतील अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव होता. त्यामुळे त्यानुसार त्यांनी प्रोत्साहन दिलं की बाई इथेनॉल कंपन्या तुम्ही सुरू करा आणि इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करून त्याचं मिक्सिंग करून मग त्या ठिकाणी ते विकायला केंद्राने परवानगी दिली 10%ची. त्यानुसार आपण या ठिकाणी उभं करा असा आग्रह गडकरी साहेबांनी केल्यामुळे यासाठी आम्ही या ठिकाणी जमिनी विकत घेतल्या. 85 एकर जमीन यासाठी घेतली. ते खाजगी नावावर घेतली, काही जमीन काही कारखान्याची होती. आणि त्या एकर जमीन घेतल्यानंतर अटलजींचं सरकार गेलं आणि इथेनॉलची पॉलिसी रद्द करण्यात आली. ती रद्द करण्यात आल्यामुळे इथे कारखाना करण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. त्यामुळे तो कारखाना त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही. तोही एक खाजगी कारखाना होता, तो काही सरकारी नव्हता, खाजगी कारखाना होता. आणि त्यामुळे तो कारखाना इतके वर्ष त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही आणि त्या जमिनी तशाच राहिल्या. एकंदरीत पाहता त्या जमिनीच्या संदर्भामध्ये 29 लोकांच्या जमिनी या ठिकाणी खरेदी केल्या, पण 28 जणांचे या संदर्भात कुठलीही तक्रार नाही. मुळामध्ये ह्या जमिनी ज्या आहेत त्या वर्ग 1च्या जमिनी आहेत, त्या महार वतन जमिनी नाही आहे. पण उगाच आमचे जे सुज्ञ आणि सुसंस्कृत आणि अत्यंत अभ्यासू असे जे आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी बोभाटा केला की महार वतन जमीन नाथाभाऊंनी खरेदी केली. वास्तविक जर उत्तरे पाहिले किंवा विधानसभेमध्ये महसूल मंत्र्यांचं उत्तर पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे चंद्रकांत पाटलांना की ही जमीन वर्ग 1ची जमीन आहे, यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही. एवढं महसूल मंत्र्यांनी सभागृहात सांगितल्यानंतरही चंद्रकांत पाटलांच्या बुद्धीची कीव करावी लागते की त्यांना अजून त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि त्यामुळे महार वतन जमिनीचा विषय या ठिकाणी संपला. नंतर त्या ठिकाणी आमदारांनी सांगितलं की तुम्ही नोकऱ्या तर देऊ शकले नाही, पण नोकऱ्या काढल्या, म्हणजे तो कारखाना झाला नाही. या ठिकाणी मुक्ताई सहकारी कारखाना जो सहकारी तत्वावर होता तोही तुम्ही बुडवला. वास्तविक हा सहकारी कारखाना माननीय प्रतिभाताई पाटील यांचा होता आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी तो चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऊस मिळत नव्हता आणि त्यामुळे तो सहकारी कारखाना बंद पडला, लिक्विडेशनला गेला. लिक्विडेशनला गेल्यानंतर सरकारने तो विक्री काढला. सरकारच्या लिलावामध्ये त्या ठिकाणी शिवाजीराव जाधवांनी तो विकत घेतला. त्याचा मी पार्टनर नाही, तो माझा मित्र आहे. माझे अनेक असे मोठे मित्र आहेत जे आमदारांचे नाही आहेत. त्यामुळे त्यांची ती पण एक असते की शिवाजीरावांसारखा ते श्रीमंत माणूस नाथाभाऊचा मित्र कसा होऊ शकतो. बरेचसे मित्र माझे करोडपती अब्जावधी रुपये ठेवून आहेत असे आहेत आणि ते आमदारांनी थोडी जळफळाट वाटते की एवढे मोठे लोक, सुसंस्कृत लोक नाथाभाऊचे मित्र कसे आहेत. त्यामुळे शिवाजीराव पाटलांनाही नावं ठेवायला त्यांनी कमी केलं नाही आणि मग हा कारखाना बुडवला, मग बंद केला. मग याच्यावर टीनपत्रसुद्धा ठेवल्याने, टपरं ठेवल्याने हा कारखाना 12 वर्ष चालवल्यानंतर दरवर्षी त्याला 4 ते 5 कोटी रुपयाचा तोटा येत होता. कारण इथं ऊस आलाच नाही, पुरेसा ऊस 100% मिळत नसल्यामुळे तो तोटा सहन करावा लागत होता. 10-12 वर्षे यांना त्या ठिकाणी
जवळजवळ 47-48 कोटी रुपयाचा तोटा त्यांनी सहन केला आणि नंतर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. मग त्यामुळे तो कारखाना त्यांना हलवावा लागला इथून दुसरीकडे. त्यांनी दुसरीकडे तो सुरू केला. आता अशा स्थितीत नाथाबद्दल काय संबंध आहे? कारखान्याचा रोजगार गेला वगैरे हा तर चंद्रकांत पाटलामुळे रोजगार गेला. का नाही तिथं मोर्चे आंदोलन करण्यासाठी जात होते. सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र करून मोर्चे काढत होते. वास्तविक त्या ठिकाणी या आमदारांनी एकही रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला नाही इतक्या वर्षात. नाथाभाऊने या ठिकाणी सूतगिरणी काढली आणि 12 वर्षापासून ती सूतगिरणी नीटनेटकी चालू आहे आणि 400 कर्मचारी 3 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. आज 400 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. त्या पाहुण्या म्हणा खरं आहे का खोटं आहे? 5-6 हजार लोकांना आतापर्यंत मी या ठिकाणी सरकारी आणि गैर सरकारी लोकांना नोकऱ्या दिल्या पैसे न घेता. आमदार तर पैसे घेतल्याशिवाय व्यवहार करत नाही. आम्ही एकही रुपया न घेता इथं लोकांना रोजगार द्यायला 5-6 हजार ते आज कर्मचारी नोकरीमध्ये आहेत. आमदारांनी कोणतं कर्तृत्व दाखवलं? MIDC म्हणतं सुरू केली, MIDC सुरू केली नाही. यांचं कर्तृत्व काय? तर नुसतं MIDCसाठी आम्ही जागा घेऊ म्हणून सांगतात. दरवर्षी MIDC होईल सांगतात. रोजगार देऊ असा हे करतात. ते काही रोजगार MIDCमध्ये मिळाला नाही. आयुष्यभरात एकही रोजगार दिला नाही. उलट रोजगार यांनी घालवले. लोकांना या ठिकाणी वाळू चोरीच्या नादावर लागलं, मुरुम चोरीच्या नादावर लागले. सगळे 2 नंबरचे गुटके-बिटके सगळे कार्यकर्ते यांचेच आहे. आणि त्याचा हा रोजगार त्यांनी दररोज दिला बाकी. मानपूर जमिनीच्या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊ यांना अटक करावं असं म्हटलं आहे. नाही, अटक करण्याच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी हा व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध आहे. पहिली गोष्ट, मी काही हा व्यवहार केलेला नाही. मी त्या ठिकाणी हजर नव्हतो. मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. माझं नुसतं नाव टाकून दिलं जबरदस्तीनं त्याच्यात की नाथाभाऊ. त्या FIRमध्ये सुद्धा माझं नाव असं नाही आहे. परंतु त्या ठिकाणी नाथाभाऊला अटक करावं असं ॲट्रॉसिटी लावून त्यांनी म्हटलं आहे. शेवटी या गोष्टीची चौकशी होईल. चौकशीमधून सत्य आहे ते बाहेर येईल. की असे कुणालाही धरून पकडून मध्ये टाकण्याचे कायदे नाही आहेत. ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्येही सरकारने अलीकडच्या कालखंडामध्ये सुधारणा केली आहे की कोणताही ॲट्रॉसिटीचा जर गुन्हा आला तर तो आधी चौकशी करावी. चौकशीमध्ये तथ्य असलं तर गुन्हा दाखल करावा. जर बिना चौकशीनं गुन्हे दाखल केले तर दररोज मी पण दाखल करू शकतो आमदारावर वगैरे गुन्हे. मल घेऊन घ्या नाही. तर हे होते आपल्यासोबत माजी महसूल मंत्री, विधान परिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे साहेब, ज्यांनी आपल्याला सांगितलं की मी जवळपास सूतगिरणीच्या माध्यमातून 300 ते 400 युवकांना रोजगार दिलेला आहे. त्याचबरोबर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा माझ्याशी दुरान्वय संबंध नाही. जी जमीन खरेदी केली त्याचाही वर्ग 1 ची असल्यामुळे यामध्ये अटक करण्याचा कोणताही विषय येत नाही. आणि यामुळे खडसे साहेबांनी ही जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका ही आपल्यासमोर व्यक्त केली आहे. धन्यवाद. वाडकर इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.